Everyone, welcome back to our YouTube channel. Today we are going to see disaster management last lecture part 3 and we are going to finish this lesson here only. Let's see. Remedial and preventive measure. Let us see what precautions we can take before or in the event of a natural or man-made disaster. तर चला तर मग पाहूया की आपण कोणकोणते प्रिकॉशन्स घेऊ शकतो बिफोर वन ऑफ द इव्हेंट मीन्स डिझास्टर जर होत असेल तर कोणकोणती काळजी आपण घेऊ शकतो त्याची उपाययोजना आणि प्रतिबंध योजना. कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओज न्यूज अँड बुलेटिन मीन्स ऑलवेज वॉच द न्यूज ऑन टीव्ही अँड लिसन टू रेडिओ फॉर डिझास्टर अपडेट. म्हणजे दूरदर्शन किंवा रेडिओवरील बातम्या टीव्हीवर वरील बातम्या आणि त्यांचे बुलेटिन्स आपण पाहायला हवेत. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स वेन इलेक्ट्रिसिटी इज गॉन. यूज बॅटरी पॉवर डिव्हाइसेस मीन्स बॅटरीवर चालणारे रेडिओ मोबाईल वापरू शकता. हिड द वॉर्निंग इश्यू बाय द मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. फॉलो ऑल वेदर डिपार्टमेंट वॉर्निंग्स प्रॉपरली. म्हणजे हवामान खात्याकडून दिलेल्या इशाऱ्यांकडे किंवा सूचनांकडे लक्ष देणे. यूज द वेबसाईट www.imdgovernment.in. विजिट दिस साईट फॉर रिअल टाइम वेदर अँड डिझास्टर अलर्ट्स. म्हणजे ही वेबसाईट तुम्ही यूज करू शकता की जेथे तुम्हाला वेदर अँड डिझास्टरच्या रिलेटेड अलर्ट्स मेसेजेस मिळतील. लँडस्लाइड्स ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू a cloud burst or heavy rains. On such occasion, do not take shelter at the foot of hill. In floods, move to higher and safer ground. In hill areas, don't stay near the base during heavy rains. म्हणजेच डोंगराळ भागात ढगफुटी किंवा मुसळधार पावसामुळे जेव्हा लँडस्लाइड्स होण्याची शक्यता असते तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे खाली तिथे थांबू नका. During flood, do not linger in the houses or areas river banks. Seek shelter in other safe places. Move to safer places at a great height. Do not step into the water currents or drive a vehicle into them. In floods, move to higher and safer ground. पूर आला असल्यास नदी किनाऱ्याजवळ राहू नका, उंच ठिकाणी जा. During earthquake, roads split, open the ground crack. Railway tracks get uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. आफ्टर अन अर्थक्वेक चेक द रोड बिफोर ट्रॅव्हलिंग. म्हणजे भूकंपात रस्ते फुटतात, जमीन फाटते किंवा रेल्वेचे ट्रॅक उघडतात, त्यामुळे प्रवास करताना रस्ता सुरक्षित आहे का याची खात्री करून घ्या. टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन, फ्लड, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एक्सेट्रा. मीन्स रिलीफ कॅम्प्स गिव्ह बेसिक नीड्स अँड केअर. गो देअर टू हेल्प. मदत शिबिरात आश्रय घ्या कारण तिथे औषधे, अन्न, पाणी आणि प्राथमिक उपचार दिले जातात. To get protection from fire, use fire extinguisher in public places like school, hospital, railway station, etc. Use fire extinguisher in public places to stop fire. म्हणजे आगीपासून बचाव करण्यासाठी शाळा, रुग्णालय, रेल्वे स्टेशन यासारख्या ठिकाणी अग्निशामक वापरा. Now first aid. In day-to-day life, sometimes we have to face disaster or accident of varying proportion. On such occasion, it is necessary to give some immediate aid even before medical treatment becomes available. First aid means प्राथमिक उपचार. म्हणजे जर समजा एखादा तुम्ही रोडवरून चाललाय आणि ऍक्सिडेंट पाहिला तर इमिजिएटली तिथे ज्याला दुखापत झाले त्यांना तुम्हाला तात्पुरती त्यांना ट्रीटमेंट देता यावी किंवा कोणतीही घटना घडली असेल आजूबाजूला तर त्यासाठी तुम्हाला तात्काळ प्राथमिक उपचार फर्स्ट एड देता यायला हवं तिथे मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल होईपर्यंत. दॅट इज कॉल्ड फर्स्ट एड. फॉर एक्झाम्पल, first is external bleeding. If a person is bleeding, first make him sit or lie down comfortably. Keep the bleeding part of the body above the level of heart and clean it with water. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल तर त्याला आरामात बसवा आणि झोपून द्या. रक्तस्राव होणारा भाग हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवा आणि पाण्याने तो स्वच्छ करा. नेक्स्ट इज बर्न्स अँड स्केल्स मायनर बर्न्स. बर्न्स अँड स्केल्स मायनर बर्न्स. द इंजुर्ड पार्ट शुड बी वॉश विथ water or held under water. Give the victim water to drink. Clean the wounds using cotton swab. Soak in an antiseptic solution. Do not apply oily ointments. Cover wounds using dry dressing. म्हणजेच फर्स्ट जर समजा लहान जळल्याचे प्रकार म्हणजे थोडंसं काही तुम्हाला इथे पिक्चरमध्ये पहा का शरीराला कुठे आग लागली किंवा जळले तर काय करावं लागेल. तर जळलेला भाग प्रथम पाण्याने धुवा किंवा पाण्याखाली धरून ठेवा. रुग्णाला पाणी पिण्यासाठी द्या. अँटीसेप्टिक सोल्युशनमध्ये बुडवलेल्या कापसाने जखम स्वच्छ करा. तेलकट औषधे किंवा मलम लावू नका. कोरड्या पट्ट्या वापरून जखम झाका. नेक्स्ट इज सिरियस बर्न्स. गिव्ह इमोशनल सपोर्ट. कवर द वुंड्स विथ
स्टिरलाइज्ड क्लॉथ म्हणजे त्या रुग्णाला म्हणजे गंभीर जळाले असेल तर प्रथमतः तो जो रुग्ण असेल किंवा पेशंट असेल त्याला पहिले मानसिक आधार द्या. त्याच्यानंतर त्या जखमेवर स्वच्छ कापड लावायचं. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एक्सेट्रा इज पॉसिबल. जर त्यांच्या शरीरावर दागिने किंवा बूट वगैरे म्हणजे ज्या कोणत्या गोष्टी असेल त्या काढून घ्यायच्या किंवा काढून ठेवायच्या साईडला. डू नॉट टच अँड ब्रस्ट ब्लिस्टर ऑन द स्किन. फोड जर समजा ते जळलं असेल त्यामुळे फोड आले असतील तर त्यांना हाती लावायचं नाही आणि ते फोडायचा प्रयत्न करायचा नाही. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. कोणतेही तेलकट मलम लावायचे नाही. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह क्लॉथ इफ इट इज स्टक टू बर्न स्किन. एखादा जर कापड जळलेल्या त्वचेला चिकटला असेल तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याचबरोबर इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी और कॉफी अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. गेट मेडिकल एड ॲट वन्स. जर रुग्ण म्हणजे जर तो पेशंट शुद्धीत असेल तर त्याला पाणी द्या, कॉफी किंवा इतर कुठलेही पेय द्यायचे नाही. त्याचबरोबर लगेच वैद्यकीय म्हणजे मेडिकल हेल्प द्यायची किंवा मदत द्यायची. नेक्स्ट, सनस्ट्रोक. When we work in sun continuously for a long time, the body loses a lot of water and minerals. That is the reason of for sunstroke. म्हणजे उन्हाळ्यामुळे होणारा त्रास किंवा झटका. तर जेव्हा आपण सतत उन्हात काम करतो तेव्हा शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात, त्यामुळे सनस्ट्रोक होण्याची शक्यता असते. रिमेडियल मेजर्स. टेक द पेशंट टू ए कूल प्लेस और इन शेड. त्या रुग्णाला किंवा पेशंटला थंड किंवा सावलीच्या ठिकाणी घेऊन जा. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. संपूर्ण शरीर थंड पाण्याने पुसून किंवा स्पंज करून घ्या. प्लेस ए क्लॉथ सोक इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. मानेवर थंड पाण्यात भिजलेला कपडा ठेवा. गिव्ह ए प्लेंटी ऑफ वॉटर लिक्विड्स लाईक शरबेट्स टू ड्रिंक. जर म्हणजे शरबत म्हणजे भरपूर पाणी किंवा सरबत प्यायला देणे. इफ पेशंट फील्स लाईक ओमिटिंग मेक हिम लाई प्रोन दॅट इज ऑन हिज हर ॲबडम विथ हेड टर्न टू द वन साइड. जर रुग्णाला उलटी येत असेल तर त्याला उलटीची बाजू खाली आणि डोके एका बाजूला वळवून झोपू द्या. गेट मेडिकल हेल्प और शिफ्ट पेशंट टू ए हॉस्पिटल. त्या पेशंटला एक तर मदत द्या किंवा रुग्णालयात म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल करा. नाउ नेक्स्ट इज स्नेक बाईट. देर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स. ऑफ दिस ओनली फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, विपर्स अँड सी स्नेक्स आर पॉइझन्स. नॉट Therefore, all snakes are not fatal. However, fear causes several psychological shock which can result in death. If you come across snake, contact सर्पमित्र rather than killing the snake at once. सुमारे 2000 जातींचे साप असतात. यामध्ये कोब्रा, क्रेट, वायपर, समुद्री साप असे विषारी सापही असतात. सर्व साप विषारी नसतात, त्यामुळे त्यांना मारू नका. त्यांना सर्पमित्र असतात ना त्यांच्याकडे देऊन टाका. Remedial measures. Wash the wound with water. Give emotional support to the patient. If bitten on a leg or an arm, tie an elastic belt. Cloth above the bite wound. Get immediately medical help. म्हणजे जिथे साप चावला असेल ती जखम पहिले पाण्याने धुवून घ्या. त्याच्यानंतर त्यांना सपोर्ट करा म्हणजे इमोशनली सपोर्ट द्या. मानसिक कारण की भीती त्यावेळी तो पेशंट घाबरलेला असेल त्यामुळे भीती कमी करण्यासाठी एक मानसिक सपोर्ट देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जिथे साप चावला असेल पायाला किंवा हाताला त्या चावलेल्या भागावर एक घट्ट पट्टी किंवा कपडा बांधून घ्यायचा आणि तत्काळ मेडिकल हेल्प त्या पेशंटला द्यायचा प्रयत्न करायचा किंवा तत्काळ मेडिकल मदत घ्यायची. नाउ नेक्स्ट इज डॉग बाईट. In a dog bite, there is a risk of infection through the blood. Hence, first aid and medical help are necessary. जर समजा कुत्रा चावला असेल तर तो त्याच्या शरीरातले जे विष असतं ते आपल्या रक्तामधून मिक्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच ताबडतोब फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक उपचार किंवा मेडिकल हेल्प देणं खूप गरजेचं असतं. व्हॉट इज द रेमेडियल मेजर्स? वॉश द वुडन विथ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट और अदर अँटीसेप्टिक. कवर द वुडन विथ क्लीन अँड ड्राय क्लॉथ. गेट डॉक्टर्स हेल्प अँड इंजेक्शन ऑफ अँटी रॅबिस वॅक्सिन. जिथे तो कुत्रा चावला असेल त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेटचे सोल्युशन किंवा अँटीसेप्टिक लावणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ती जखम स्वच्छ करून तिथे एक कोरडे फडके ठेवायचं आणि लगेच जेवढे शक्य आहे तेवढे लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून अँटी रॅबिस इंजेक्शन देणे खूप आवश्यक असते. Now see, today we have learned what is first aid and what precaution we can take for that. Okay, so friends, I hope this information is helpful for you. Even in accident, timely first aid can save lives. If you like this video, don't forget to like, share and subscribe to our channel. See you again in next educational video. Up to that, bye.